श्री बकाराम गावित हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कायम। नवापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम भत्तेसिंग गावित यांच्या विरोधात 12 सदस्यांतर्फे दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। तरी दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या हॉलमध्ये घेण्यात आली। कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर यांचे सभापती श्री बकाराम भत्तेसिंग गावित यांच्या विरुद्ध बाजार समितीच्या 12 सदस्यांनी 9/12/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला। त्या अविश्वास प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली। त्यानंतर आम्ही सगळ्या समिती सदस्यांना, बाजार समितीचे एकूण 17 समिती सदस्यांना विशेष सभेचा अजेंडा काढला आणि विशेष सभेच्या अजेंड्याने 20 तारखेला म्हणजे आज आम्ही सभा घेतली। सदर सभेमध्ये सगळ्यांच्या गणपूर्ती झाल्याने सभा सुरुवात करण्यात आली। अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान घेण्यात आलं प्रोसिडिंगवर, त्यानुसार त्यांच्या सह्या घेण्यात आल्या। एकूण 11 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं व अविश्वास ठरावाच्या बाजूने 2 लोकांनी मतदान केलं। परंतु महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कलम 23A मधील तरतुदीनुसार एकूण समिती सदस्य 17च्या 2/3 सदस्य हे बहुमताला ठराव पारित लागतात। तर 12 सदस्य हे ठरावाच्या बाजूने असले पाहिजे, परंतु 11 सदस्यांनी बाजूने मतदान केल्याने तो ठराव हा नामंजूर करण्यात आला आहे। महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कलम 23A च्या तरतुदीनुसार बाजार समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या बाजूने 2/3 मतदान असणे बंधनकारक असल्यामुळे एकूण सदस्य संख्या 17 पैकी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 12 सदस्यांचे मतदान होणे आवश्यक होते, परंतु अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 11 सदस्यांनी मतदान केले असल्याने अविश्वास प्रस्ताव एकमताने पारित झाला नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीचा अविश्वास ठराव जे होता विषय आज मीटिंग होती, तो शासनाच्या नियमाप्रमाणे एकूण 17 मेंबर आहे। 17 मेंबरपैकी 2/3 मेजॉरिटी म्हणजे 12 मेंबर अविश्वास ठरावासाठी पाहिजे। मग आमच्याकडे म्हणजे शेतकरी पॅनलकडे 11 मेंबर होते, म्हणून हा ठराव आज उठलेला आहे। या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या विशेष सभेसाठी बाजार समितीचे सचिव अमोल पिपळे, सहकार विभागाचे विनोद सामुद्रे, उमेश पाडवी, जाकीर शेख यांनी सहकार्य केले। कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली। अविश्वास ठराव नामंजूर झाल्याची माहिती कळताच महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाजवळ गर्दी करत जल्लोष व्यक्त केला। यावेळी नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराडे, भालचंद्र गावित, शरद पाटील, इद्रिस तीनवाला, वतन अग्रवाल, मयूर पाटील, राकेश गावित आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर माझ्यावरती अविश्वास ठराव दाखल केला होता, परंतु जे सदस्य संख्या जी आहे त्यांच्याकडे पूर्ण नाही असल्यामुळे मला ते अविश्वास ठराव हा फेटाळला गेला आणि खरा अर्थ म्हणजे शरददादा, भरत भाऊ आणि शिंदे साहेबांचे PA यांनी आम्हाला खूप मदत केली। तसंच नरेंद्र भाऊ आहे, भालचंद्र भाऊ आहे, यांनी सुद्धा एक चांगली भूमिका त्यांनी मांडली आणि तो विजय आज शिंदे गटाचा या नवापूर तालुक्यामध्ये झेंडा उच्चार झाला, असा आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला। धन्यवाद।